मुंबईतल्या खंबाटा एव्हिएशन कंपनीच्या कर्मचाऱ्यांवरून भाजप शिवसेनेत पुन्हा श्रेयाचं राजकारण सुरू झालंय। खंबाटा कंपनीतल्या कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। मातोश्रीवर झालेल्या या बैठकीला खंबाट्यातल्या कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीही हजर होते। मात्र थकीत वेतनाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला शह दिला। मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन त्वरित देण्याचे आदेश खंबाटा एव्हिएशन कंपनीला दिले। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर कुरघोडीच करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे मातोश्रीवरील बैठक झाल्यानंतर बाहेर आलेल्या अंजली दमानियांसोबत भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी हुज्जत घातली, त्यामुळे त्याही नाराज झाल्या। मात्र उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दमानियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। उद्या सकाळी आपल्यापैकी 5 लोक आज जाऊन बाकी जी 852 इक्विपमेंट आहेत ती उद्या तहसीलदार पोलीस फोर्स घेऊन सगळीच्या सगळी सीज करू आणि जे जे कामं करायची आहेत ती कामं आता उद्यापासून आपण सुरू करणार आहोत। त्याच्यात जीविकेनी आणि सगळ्यांनी पूर्णपणे आपल्याला मदत करणार असं सांगितलंय। उद्धवजींनी सुद्धा आपल्याला पूर्ण मदत करणार असंही सांगितलंय। सगळ्यांनी मान्य केलेलं आहे की मूळ जे तुम्ही सगळे कामगार आहात, तुमची जी काही न्याय हक्काची देणी आहेत ती मिळवून देण्यासाठी एकत्र एक टीम म्हणून काम करायचं। आणि त्याच्यामध्ये जीविके पण म्हणाले की आप बोलिए हम आपके साथ है, जो भी करना चाहिए हम करेंगे। त्याच्यानंतर दुसरी बर्ड जी कंपनी आहे तिने पण मान्य केलेलं आहे। आणि सूर्यकांत जी आहेत, मी स्वतः आहे, अंजलीताई आहेत, जी पुढे आम्ही आता काय काय गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या गोष्टीप्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत। एक गोष्ट नक्की की आजपर्यंत तुम्ही जे काही इकडे तिकडे भटकत होतात ते भटकणं आता नक्की तुमचं संपलेलं आहे आणि तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हेच एक तुम्हाला माझं वचन आहे। काही वेळापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, खंबाटा एव्हिएशनचे युनियन लीडर्स आणि खंबाटा एव्हिएशनचे अधिकारी अशी बैठक झालेली आहे। यामध्ये जो तोडगा निघालेला आहे तो कर्मचाऱ्यांना मान्य आहे का ते आपण त्यांच्याशीच थेट बोलणार आहोत। सर, तुम्ही सांगाल की आता जो बैठकीत तोडगा निघाला आहे तो तुम्हाला मान्य आहे का? कामगारांच्या मागण्या मान्य झाल्यात का? Nothing has happened and they only promised us and kept on keeping with all these 2000 workers. Now you just tell me one fine day they tell you, okay, now you all don't come on duty, your company yet is on. So how do we trust our company who has taken care of us for so many years? So now what has happened? आणखी कोणी कर्मचारी आहेत जे बोलू शकतात की तुमच्या मागण्या खरंच मान्य झाल्यात का? बघू आता अंजली ताईंनी बोलले आहे त्याच्यावरती आमच्या लायसन दुसरी कंपनी पण यूज करते, त्याच्याबद्दल पण काय झालं? थकीत पगार जो होता, थकीत पगार तो जो तुम्हाला मिळणार आहे असं आश्वासन मिळतंय, तुम्हाला मान्य आहे का? म्हणजे तसं होईल असं वाटतं? आता अंजली ताई जे बोलणार त्याच्यावरती डिपेंड आहे काय आहे। तो आम्हाला वाटत नाही काय आमचा पेमेंट पूर्ण एक करतील। 2000 वर्करचा समजा 25000 पगार धरून तुम्ही मायनस प्लस धरा किती झाले हे आमचा देऊ शकत नाही। तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय तुम्ही काय सांगा? मुळात काय म्हणजे मातोश्री दरबार येऊन आमची निराशा झालेली आहे। आम्ही मोठ्या आशेने इथे आलेलो होतो, आम्हाला म्हणजे आशा होती की येऊन आम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय मिळेल। ऑलरेडी आम्हाला 10 महिने पगार नाही आहे, 10 महिने आम्ही कसे तरी आता काढले आणि इथे पुन्हा आम्हाला असं सांगितलं जातं की तुम्ही 2 दिवस इथे येऊनही आम्हाला आश्वासन मिळालं। तर इथे येऊनही एवढ्या मोठ्या ठिकाणी येऊन एवढ्या मानाच्या ठिकाणी आम्हाला आश्वासन मिळत असेल तर आम्ही काय करायचं? आज तुमचा एक महिन्याचा पगार नसेल, मुलांची फी आहे, मुलांची शाळा आहे, घरातलं रेशन पाणी कसं भरणार सांगा ना? हे नेते लोक ह्यांच्या घरी सगळं सोयी सुविधा आहेत, यांची सिक्युरिटी बघा। मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात हस्तक्षेप केलेला आहे। मुख्यमंत्र्यांना पण एक मुलगी आहे की नाही? मुख्यमंत्र्यांना मुलगी तसं आम्हाला पण मुलं बाळा आहेत की नाही? मग आम्हाला का वाऱ्यावर सोडले का? या 2 दिवसात त्यांच्या आश्वासनांची पूर्तता केली जाईल असं स्वतः मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आहे। उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करून हाही शब्द दिलेला आहे। अंजली दमानियाही त्यांच्या मदतीला आल्या आहेत। पुढच्या काळात काय होतं हे पाहणं आता या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पी श्रीनिवास, दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।